नमस्कार मंडळी. कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. हिला काय लक्षात, जगात जे काही मिळत नाही ते आपल्या कोकणात मिळतं. म्हणून कोकणी माणूस सुखी, समाधानी आणि भाग्यशाली आहे. हो, मी देखील कोकणात जन्म मिळालो म्हणजे माणूस भाग्यवान झालो. लक्षात ठेवा. कोकणात ह्या बघा, मी सांगतोय ना, दिसतं हिरवेगार कोकण, निसर्ग समृद्धीनं भरलेले आपलं कोकण. सो खूप छान वाटतं. तर स्वागत करते आपला माणूस निखिल ह्या माझ्या चॅनलमध्ये. तर लास्ट टाईमला आपण गणपतीपुळे येथे जाऊन आलो, पावसला जाऊन आलो. श्री क्षेत्र मार्लेश्वराच्या दर्शनासाठी मी तुम्हाला म्हणालो होतो की आम्ही तिथे जाणार, तिकडची व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. तर आम्ही गेलो, तिथूनच खूप मजा आली. आणि मुख्य म्हणजे आमच्या ह्या ग्रुपमध्ये सर्वजण वरिष्ठ सिनियर सिटीजन होते. आणि 530 पायऱ्या चढणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही मंडळी. तर आमच्या वरिष्ठ ग्रुपमध्ये ना, त्यात 84 वर्षाचे राणे आजोबा यांनी धाडस केल्याने म्हणजे अप्रतिम. पण मी 530 पायऱ्या चालून जाईन म्हणजे जाईन आणि श्री मार्लेश्वराचं दर्शन घेईन. तर व्हिडिओ बघाच शेवटपर्यंत, कारण परमेश्वराची भेट घेण्यासाठी केलेलं धाडस म्हणजे खूप अप्रतिम. त्यासाठी जिद्द असावी लागते. आणि देवाची भेट घेण्यासाठी हे सगळे आम्ही तिथे गेलो होतो. साक्षात परमेश्वराने दिलेली शक्ती म्हणा. खूप मजा आली एकंदरीत. व्हिडिओ बघा, पूर्ण दाखवलेली आहे मी तुम्हाला. तर शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील. चला तर मग दाखवते तुमका व्हिडिओ. बघा ना, निसर्गाच्या दरी खोऱ्यातून, कानाकोपऱ्यातून निघालेले आपले कोकणातले रस्ते, त्याचप्रमाणे कोकणचे सुंदर असे दिसणारे दृश्य तुम्ही बघा. थोड्याच वेळात आपण पोहोचू मार्लेश्वर येथे, श्री क्षेत्र मार्लेश्वर. काय वाटतंय तुम्हाला परंपरा? खूप सुंदर वाटतंय. भरपूर दिवसाची इच्छा होती की मार्लेश्वरला यावं, मार्लेश्वराचं दर्शन घ्यावं, शिवशंकराचं दर्शन घ्यावं. पण आज या रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, हे आमचं सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळ संचालित भजन मंडळ आहे, कारेगाव कळवा येथे. तर त्यांच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे आमची वार्षिक सहल निघालेली असते त्यांच्या कृपेने. तर त्यांच्या कृपेने किंवा त्यांच्या सौजन्याने म्हणा, बरोबर, आज या सहलीचा आनंद लुटता आला आणि मार्लेश्वराचं दर्शन घेता आलं, गणपतीपुळ्याचं दर्शन घेता आलं. तसेच श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होता आलं. ही सगळी परमेश्वरी कृपा आहे. जर त्याची इच्छा असेल तर त्याचं दर्शन आपोआपच घडतं. नक्कीच माझंच मत आहे. आणि आपण चांगलं कर्म करत राहावं आणि चांगल्या कर्माचं फळ हे नेहमीच चांगलं मिळतं. अगदी बरोबर मंडळी, असं माझं तरी मत आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला चांगले अनुभव पण आलेले आहेत, असं काही नाही आहे. तुम्ही देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, या मताचा मी आहे. बाकी प्रत्येकाचं आपापलं मत आहे. बरोबर मंडळी, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. तर ही एक खूप सुंदर अशी सूचना आहे. लवकरच आता आपण पोहोचू, बघूया. तर मार्लेश्वरला आपण पोहोचतोय. शाळेची मुलं आणि मार्लेश्वर इकडे समोरच बघा. सुंदर दृश्य, हा हा हा, अद्भुत, अद्वितीय, वाव, एक नंबर दृश्य आपण समोर बघतोय बघा. आणि ते वाळू अनलोडिंग चालू आहे. सुंदर सिनरी, नवीन मंदिराचं काम चालू. हे पहा, सुंदर दृश्य. मंडळी, गाव म्हटलो तर गावात
रस्ते काही ठिकाणी असे आपल्याला दिसतात. Sharp curves in 100 meters ahead. आणि मग समोरासमोर जर गाडी येईल तर मग थोडी विवंचना होता. बरोबर ना? बरोबर. मग एकान पुढे जायचा तर एकान मागे यायचा. आणि मंडळी खरंच सुंदर वनराई बघा ना. आणि खरं तर अशा वेळी कोणीतरी एकाने माघार घेतली तर बरं होतं, तरच रस्ता सुखायचा पार पडतो. आपण 2 बकरींची गोष्ट ऐकलीच असेल, बरोबर ना? आणि कोकणातलं जगणं हे सुशेगात जगणं आहे. कारण कोकणात ऑक्सिजनची जी Sharp curves in 50 meters ahead. हे बघा. आणि माझ्या बॅकग्राऊंड मधून ती बाई बोलतात, पण दुसरी तिसरी बाई नसून ती आपली गुगलवाली मॅडम, गुगलवाली मॅडम. ती मध्ये मध्ये सांगता टाइम खया काया काय बोलायचं. ह्या मुळान बघितला. आता काही थोडे तास रवलो, सॉरी मिनिटा रवली आहेत. 17 किलोमीटर डिस्टन्स आपलं पेंडिंग आहे. हे बघा घातक वळण. आणि अशा घातक वळणातून आपली गाडी जाणार हळूहळू. ही कला असता. बाबा थांबा. हा बघा कसं वळण, खतरनाक वळणातून गाडी आमची टर्न मारत सुटली. आणि हे आमचे डेंजर ड्रायव्हर काका एक नंबर गाडी ड्रायव्हिंग करतात. थोड्याच वेळात आपण मार्लेश्वरला पोहोचणार असो. खरं तर सुंदर दृश्य सुद्धा दिसतं बाहेर बघा मंडळी. शेतीची पण कामं चालू आहेत. कोकणात बऱ्याच ठिकाणी 12 महिने शेती केली जातात, तर 6 महिने भात अशी उन्हाळी शेती सुद्धा असतात. आमच्याकडे वांगण म्हणतात. बऱ्याच वेळा आता पोचू आम्ही. मंडळी बघत राहा व्हिडिओ. मार्लेश्वरला जातो त्याचो तुमच्या ठिकाणचा मी घेऊन येते. रस्ते बघा कसे सुंदर ते कोकण हो, सुंदर दृश्य बघा. आणि वळण बघा. गवताची आवटी ही बघा. उटी बघा, उटी गवताची ही बघा. उडी घातल्याने या भात झेलून गोठणे गावीला. गोठणे आमच्याकडे कणकवलीचा गोठणा बरा काय. इलो जवळ इलो. आणि पुन्हा एकदा आपण तिच्यावर पोचतो. आता इथून मार्लेश्वरला जाण्याचा खर्च गेट लागलेलं असतो. मार्लेश्वर श्री क्षेत्र मार्लेश्वर टर्न राईट. हा बघा मार्लेश्वर, श्री क्षेत्र मार्लेश्वर. पुन्हा त्या ठिकाणी आमचं वळण आणि पुन्हा रस्त्याला सुरुवात. मंडळी बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. लवकरच पोहोचतो. आता मार्लेश्वरला आपण आलो. जागा नाही तिथे. तर हे दादा आहेत. बोला काय म्हणताय. गाड्या इथंच लावायचे. हे संस्थानातले दादा आहेत. गाड्या आता इथे लावायला सांगितलं, जेणेकरून गेटकडे गर्दी नाही होणार मार्लेश्वरच्या. आणि समोर गेटच आहे. आपण मंदिराच्या पायथ्याशी, डोंगराच्या पायथ्याशी आलो. दादा ते पावती येत आहे. आणि ही जागा इथे दाबून लावावी लागणार. इथेच पार्किंग करायची. उतरून घ्या. हो दादा. हो ते बघा पुढे येतात. मग आम्ही काय हा पाठीमागे दाबवा. पुढे येऊ दे गाडी. जाऊ दे. सुंदर असं क्षेत्र कोकणाच्या निसर्गरम्य अशा पावनभूमीत परशुरामाच्या भूमीतली परशुरामाची भूमी आपली. आणि आपण आता पोचलो श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे भगवान शंकराच्या दर्शनासाठी. बरोबर बुवा. हां आमचे कॉमेंटेटर निखिल यांनी आज आम्हाला खरोखर भरपूरशी सहकार्य केले. आणि आम्ही खारेगाव पासून निघाल्यापासून पूर्ण या मार्लेश्वरला येईपर्यंत सर्व गोष्टीची या आपल्या चॅनलवर त्याने नोंद केलेली आहे. तरी सर्वांनी त्याला लाईक करून सबस्क्रिप्शन करून त्याला सर्वांनी त्याची सबस्क्रिप्शन करून त्याला प्रत्येकाने साथ द्यावी अशी मी आमच्या या मार्लेश्वर देवचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो आपल्या चॅनलचा हेतू आहे कोकणातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या कोकणातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या मोठ्या असतात.
तर तुमच्यापर्यंत नेणं हे माझ्या चॅनलचं काम आहे, म्हणून माझ्या चॅनलचं नाव असं आपलं माणूस. तर बघत राहा. आता आपण गेटच्या जवळ येतो, प्रवेशद्वार बघूया पुढे. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आता आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ. खरं तर मारळ ह्या गावावरूनच हे नाव पडलंय बरोबर. तर मार्लेश्वर देवस्थानकडे आपण पोहोचलो. हे बघा ना, सुंदर असा हा प्रवेशद्वार, निसर्गाच्या कुशीत दोन्ही बाजूने असलेले डोंगर. मला वाटतं पावसात तर आपल्याला इथे जर आलो तर आपल्याला भुरळ घालणारच हा निसर्ग. म्हणजे इथून आपण हलूच शकत नाही असं सौंदर्य आहे. बघा ना किती सुंदर दृश्य. चारही ठिकाणी परिसर पूर्ण हिरवळ भरलेली आहे आणि एकदम आता हा सुंदर त्या चांगली कमानी सुंदर त्याला म्हणतात ना नक्षीकाम केलेला हा प्रवेशद्वार श्री क्षेत्र मार्लेश्वर. आता आपण प्रवेशद्वार क्रॉस करून आणि मग 2 हत्ती म्हणजे प्रवेशद्वाराला गजराज आपल्याला इथे समोर दिसत आहेत. आता आपण पुढे जातोय बघू. तर आता थोडा वेळ स्टॉप करूया आपण. बाय बाय जाणाऱ्यांना बाय बाय करू. तर मंडळी आता आपण पायरीशी इलो मंदिराच्या पायथ्याशी. आता आपण पुढे चालणार. हां हे बघा, वय असून सुद्धा आमचे काका आता ह्या पूर्ण पायऱ्या चालणार. त्यांनी मनाशी धरायला ध्यास जमेल तेवढे चालणार. त्यांना आम्ही सांगितलं आहे जास्त जर दमला तर तुम्ही रेस्ट करा. ओके सर्वांनो येतो आम्ही. बघा ना सुंदर सगळीकडे दृश्य. हे बघा, हर हर मार्लेश्वर, हर हर महादेव. मंडळी प्रचंड लोकांची गर्दी. जो तो भाविक लांब लांबून आपल्या ह्या कोकणात श्री क्षेत्र मार्लेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लोक येत आहेत खूप. बघा तर दुकाने सुद्धा आहेत साईडला. मी पण देखील पहिल्याच टाईमला येतोय, फर्स्ट टाईम आहे माझी. आणि आमची सगळी मंडळी सुद्धा बघा चलतं. आमचे राणे काका थकले आहेत, दमलात तर बसा, कळला. खूप खूप लांबून इले. काय वाटतं बोला. आमची दमछाक होते. हां वयोवृद्ध माणसांच्या इच्छाशक्तीला हां सलाम करायला लागेल. बरोबर. कारण आता आमचे हे काका एवढे वयोवृद्ध आहेत, दमछाक झालेली आहे, तरी पण ते पायऱ्या चढतात. आता तुम्हाला समजलं असेल मला सुद्धा किती दम लागलाय, पण 530 पायऱ्यांची सफर करायची अजून. जबा दमलास तर आराम करा. बघा बरीचशी मंडळी येत आहेत. काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. तुम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या दर्शनासाठी सगळी मंडळी मुंबईत एवढे आलेले आहोत. खूप लांबून लांबून लोक. आम्ही स्वतः मुंबईवरून इलो. चला हे बघा. तुम्ही कुठून आलात. आम्ही आष्टा, सांगली जिल्हा. बघा सांगली जिल्हा. दरवेळी येतं की फर्स्ट टाइम आलात. दरवेळी. तर बघा दरवेळी आता हे सांगली जिल्ह्यावरून येतात. म्हणजे आपल्या ह्या परमेश्वराची ख्याती किती आहे बघा. जातो मित्रांनो. पावसात सुद्धा खूप छान इकडचं वातावरण देखील असतं, हे आल्हाददायक असतं देणारं. चिन्मय अरे हरावशील मला, काही जाऊ नको. तर आता मला वाटतं हा थोडासा लँडिंग स्पॉट आहे इकडे. तर इथे आता आम्ही आमच्या मंडळींना बसवणार. लवकर या, सावकाश या, आरामात या. हे दृश्य बघा, सुंदर दृश्य. हा काय होतं नाही. मित्रांनो मगाच्या पहिल्या व्हिडिओत आम्ही सांगितलं होतं तर
ह्या वयोवृद्ध असून सुद्धा ही आपली सगळी मंडळी एवढी एनर्जी लावतात, तर त्यांच्या एनर्जीला एनर्जेटिक व्यक्तिमत्वासाठी आमचे त्रिवार दंडवत, खरंच त्रिवार सलाम. परमेश्वर त्यांना अक्षिश ताकद देव. आणि हे बघा ही सगळी मंडळी बघा, बोला हर हर महादेव. कुठून आलात? हिंगणगाव. कुठे आला? सांगली. बघा बघा, पुन्हा आपल्याला अनेक मंडळी मिळाली की सांगलीहून आली आहेत. बाय बाय. तुम्हाला काय काय हवं ते सुद्धा घेऊ शकता इथे. हे बघा, हे बघा, हे दादा किती पायऱ्या आहेत दादा? अजून किती पायऱ्या आहेत? 430 टोटल आहे. 100 झाले फक्त इथं. 100 झालं. हा टोटल 430 अजून 430 परत चढायचे वरती अजून. अरे बापरे, 430 पायऱ्या चढायच्या आहेत मंडळी. आणि आमचे आजोबा घेऊया घेऊया गार घेऊया, येताना घेतो. थँक्यू. बघा आता आमचं कॅशियर खाई गेलेत काय माहिती, ते पुढे गेले होते. मंडळी ही परमेश्वराच्या चरणी घेतलेली धाव, ही सफर तुमका आम्ही आमच्या चॅनलवर दाखवतोच. बघत राहा आपलं माणूस. किती छान सुंदर असे सुशोभित वस्तू. मुलाबाळांका आणलं असतं 2000ची नोट बाजूक ठेवून घेऊन यावा, नाही तर काय उपयोग नाही. एवढ्या अटंग्या उन्हातून. नमस्कार माऊली. नमस्कार. कसं वाटतंय? एकदम फ्रेश वाटतंय आणि निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे एकदम भारी वाटतंय, असं आल्हादायक वातावरण आहे. मी पंढरपूरनं आलो या. पंढरपूर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरंच खूप छान वाटलं. एकदम छान वाटलं साहेब. छान वाटलं आम्हाला पण तुम्हाला भेटून. पंढरपूरहून तुम्ही खास मार्लेश्वरला आलात. थँक्यू. साक्षात पांडुरंग भेटला. थँक्यू खूप. जय हरी जय हरी. आजोबा हर हर मार्लेश्वर. हर हर मार्लेश्वर. हर हर मार्लेश्वर. तर आता आपण अजून पुढे जाणार आहोत. मंडळी जसजसे आपण वरती जाऊ ना, तसतसे आपल्या निसर्गाचे जे हे पॉईंट्स आहेत, हे निसर्गाचे आल्हाददायक वातावरण, सुशोभितकरण हे आपल्याला जवळून दिसतील. आणि बघा छोटी छोटी मुलं पिकनिकसाठी आलेले आहेत. बाप्पाचे दर्शन आणि पिकनिक सहल स्वरूपात येतात. आणि शाळेची मुलं आहेत. कुठून आलात? कुठली शाळा? कुठे आली? कोल्हापूर. बापरे 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 बा, कोल्हापूरहून सगळी मुलं आली आहेत शाळेची. छान 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 छान. मुलांकडे दाखवते मी. बोला जरा बोला, कसं वाटतंय? तुम्ही इथे पिकनिकला आलात ना? मग काय वाटतंय? मस्त वाटतंय. परत येणार? योगी जर भेटाय मिळाला तर अरे वा, छान छान. नक्की या नक्की या. हा तुमका खरं सांगतोय, 520 पायऱ्या टोटल. आणि आता आपण 100 पायऱ्यांचा टप्पो गाठलेलो आहे. 100 अधिक झालेत. आणि आता आमचे आजोबा, राणी आजोबा, त्यांनी निश्चय केलाय मनाशी, जेवढी ताकद तो परमेश्वर देईल, जेवढी ताकद तो मार्लेश्वर देईल, तेवढ्या ताकदीने मी हे पायरी चढणार. जमतील तेवढी, बाकीचा काय तो बघता. बरोबर की नाही? चला मग तो पाठीशी. हा चला. रे बोल ना, ये ना. काय वाटतंय तुला? कुठं आलात तुम्ही? शाळेचं नाव काय? जिप्शावर का वरू आला तर आम्ही बघलो. शाळेचं नाव? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. जिल्हा तासगाव तालुका, तासगाव जिल्हा, सांगली. अरे वा, छान. कसं वाटलं? खूप चांगलं. पुढच्या वर्षी परत येणार? हो. अरे वा, छान 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 छान. खरंच शाळेचे शिक्षक असतील त्यांचे त्रिवार आभार. कारण ह्या वयात त्यांना कुठेतरी गार्डनला, पिकनिक स्पॉटला नेण्याव्यतिरिक्त कोकणातलं हे दर्शन घडवत आहेत शिक्षक. म्हणजे खरंच शिक्षक म्हणजे पुढची पिढी घडवणारे एक शिल्पकार. आणि खरंच खूप चांगलं काम करतायत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आता आपण जाऊया पायऱ्या चढूया दिशेने. आणि त्यासोबत हे सुंदर असं निसर्गाचं हे नैसर्गिक दृष्ट
हो युट्यूबचं चॅनल मित्रा. बोल काय म्हणणं आहे. आपलो माणूस आपलं माणूस AAPLOMU. सगळे कोकणातले. तर मंडळी आपल्या ह्या टीम सोबत आपले काका सुद्धा आहेत. काका काय म्हणतात तुम्ही. काय नाव आहे. 23 पायऱ्याचं प्रपो गाठलात. हा गाठलं मी मग हे दुसऱ्या वेळी लिहिलंय. अरे वा. हा जेवढी ताकद परमेश्वर हा, दिले तेवढी. चालणार. बरोबर. होय होय. चला मग हळूहळू या. तर मंडळी आपली अजून काही मंडळी आहेत ती असेच हळूहळू थांबत का होईना पाय टेकत टेकत गुडघे आराम करत करत पुढे चालायचा त्यांनी निश्चय केला. तर बघत राहा आपलं मार्लेश्वर दर्शनची ही यात्रा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चांगला प्रतिसाद द्यायला विसरू नका. तुमचं आपलं माणूस निखिल. सबस्क्राईब करून शेअर नक्की करा. बघा ना भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. खूप भाविक आले दर्शन घेऊन. तर असेच आपले भाविक आहेत. नमस्कार. कुठून आलात तुम्ही. सांगली तासगाव. आता आपलं चॅनल आहे आपलं माणूस युट्यूबचं. ओके. तर कसं वाटतंय तुम्हाला. छान वाटतंय. छान वाटतंय. बेस्ट एकदम भारी. परत येणार नक्की. ओके थँक्यू धन्यवाद. खरंच ही सगळी मंडळी येत आहेत. काकी तुम्हाला काय वाटतं ताई. छान आहे. मार्लेश्वरचं मंदिर अतिशय सुंदर आहे. डोंगराच्या आत आहे आणि असं बघितल्यावर अगदी छान वाटतं. चढत चढत वर गेल्यानंतर पूर्ण आमचा शी निघून गेला. जाताना आम्हाला वाटत होता कधी एकदा पोहोचतोय. येताना प्रसन्न आणि छान वाटलं. म्हणजे आता जे तुम्हाला जाताना जो त्रास झाला तो हा. 0 पण आता काय वाटत नसेल. काही वाटत नाही. निवांत आता मठ्ठा पिलेला आहे छानपैकी. अरे वा थँक्यू हीच परमेश्वराची ख्याती आहे. ओके सगळं मनोभाव आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अरे वा. तर मंडळी खरं तर माहिती आहे आता आपण दर्शनासाठी जातोच असो पण ह्या स्वरूपात इथल्या स्थानिकांना छोट्या गाण्या स्वरूपात असू दे एक छोट्याशा व्यवसाय स्वरूपात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही संधी. तर तसेच आपले इथे हे काका असतात. तुमच्या दुकानाचं नाव. हॉटेल ईश्वरीच्या बाजूला. तर मार्लेश्वरच्या ह्या पायऱ्या चढताना परमेश्वराच्या हॉटेल ईश्वरीच्या बाजूला एक छोटंसं दुकान आहे आणि इकडचे ते गुरव आहेत स्थानिकचे. तर त्यांच्याशी विचार. त्यांचं छोटंसं दुकान म्हणजे लाडू म्हणा प्रसाद म्हणा अशा गोष्टी आहेत. तर मालवणी खाया सुद्धा असा या बघा दाखवा बघू. या मालवणी खाया सुद्धा एक काका ठेवतात. तर आम्ही त्यांना खरं त्रिवार आभार मानतो. तर आता त्यांचं मनोगत घेऊया कारण कंटिन्यू चाललेल्या प्रवासात अनेक भक्त येतात. अनेकांशी गाठीभेटी होतात. तर आणि इथे इतक्या वर्षाचा प्रवास तर त्यांच्याशी विचारूया काय म्हणतात. आता हे बघा टोटल 530 पायऱ्या आहेत. हो टोटल. आता हे माझी तारा हे निम्म्यात आला तुम्ही. अजून जवळ घ्या माईक. 280 पायऱ्या बाकी आहेत. ओके. टोटल 530 पायऱ्या आहेत. तर आता बाकी तुम्ही किती वर्षापासून तुमचा व्यवसाय छोटा. माझा आता 5 वर्ष झाली. 5 वर्ष. ओके. पण हे आता जे आपलं हे जे पूर्ण आता मार्लेश्वर डोंगर आहे हा पावसाळ्यात एकदम निसर्ग सौंदर्य होत असेल ना. श्रावण महिना बघण्यासारखा. श्रावण महिना बघण्यासारखा. म्हणजे श्रावणामध्ये येते काय उत्सव असतात काय सांगू शकाल थोडक्यात. भरपूर गर्दी असते. भरपूर गर्दी असते. शनिवार रविवार सोमवार पण सोमवारी भरपूर गर्दी असते. स्थानिक घेतले लोक येतात. अच्छा. म्हणजे आपल्या रत्नागिरी परिसरात. ओके. बाकी बाहेरचे रेग्युलर असतात 12 महिने. नेहमीच असतात. पण आपल्या इकडची लोक जी मग रत्नागिरी इथे आता जे खाली नदी वाहते त्या नदीचं नाव काय आहे? गंगोत्री. गंगोत्री आहे. ते आता तुम्ही आता हिचा उगम इथे वरती आहे का. पुढे गेला हा उगम तुम्हाला आता अंगणात तिथून धबधबा दिसेल. हा. तिथून उगम होतो याचा. गंगोत्री. आणि मग याचा हे कुठे आहे? आणि तो सागराची. आता जो धबधबा पडतो ह्याच्यावर आणखी 6 धबधबे आहेत आणि पडतो तर 7वा धबधबा. म्हणजे 7 टोटल 7 धबधबे आहेत. ते इथून दिसत नाहीत. अच्छा. तर तुम्ही इकडनं एक काय आता विमानानं हे करता ना तुम्ही ड्रोन कॅमेरा. त्याने ते दिसतात. ओके. म्हणजे ही भेटते कुठे ही जी आता आपल्या अरबी गंगोत्री समुद्र. जाते. इथनं उगम झाला. इथून आता काय संगमेश्वर मार्गे असे समुद्राला मग आपण. ती कुठली गंगोत्री म्हणूनच जाते का पुढे. ना पुढे मग नाव बदलली ना. बदलली. जी मिळाली त्याचं नाव मग वेगळं झालं. अच्छा. असं. धन्यवाद. तर धन्यवाद. ओके. खूप खूप आभारी. खूप खूप आभारी काका. नाही पैसे घ्यायचे. तर धन्यवाद काका. पुन्हा भेटू. तर मंडळी खरंच एक चांगली बातमी म्हणजे काय माहिती आहे तर इथे आपण जातो तर त्या टोकाशी आपल्या ह्या इथे बाजूची ह्या दरीतली जी नदी आहे ती गंगोत्री नदी तिचा उगम इकडेच आपल्या डोंगराच्या मार्लेश्वराच्या मुकाशी आहे तिकडे वरती.
ही नदी अशीच मग पुढे पुढे वाहत जाऊन संगमेश्वरला जाते. तिथून मग तिचं नाव बदलतं. पण एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्यासाठी, गंगोत्री नदीचा ह्या इकडच्या उगम झाला, लोक तिला गंगोत्री नदी म्हणतात. पुढे जाऊन तिचं नाव बदलतं. तर हे बघा, असेच भाविक म्हटलं तर तहानभूक हरपून भाविक दर्शनासाठी येतात. असेच हे बघा, या काकी असतात, त्यांच्याशी बोलू शकत नाही कारण ते स्वतः दमलेले आहेत. आणि हीच खरी इच्छाशक्ती असते परमेश्वराची दर्शन घेण्यासाठी, भगवंताला भेटण्याची. आपण काकांशी मात्र चर्चा करू शकतो. काय वाटतं काका? ठीक, मजेत वाटतंय, चालतोय हळूहळू. चालायला स्टेज पण चांगला ठेवलेले आहेत, असं काय दमायला होत नाही. आणि मध्ये मध्ये थोडीशी सोय पण केली आहे, दुकानवाल्याने पत्रे वगैरे छप्पर घालून लिंबू सरबत, कोकम सरबतची सोय केलेली आहे. अच्छा. आणि बरीचशी वर्दळ आहे जाण्या येण्यात, त्यामुळे काय असं काय टेन्शन वाटत नाही. ठीक आहे मंडळी, एकंदरीत सुखकर प्रवास. आणि बघा निसर्गाचं हे वैविध्य बघा, सुंदर असं नटलेलं, किती छान वाटतंय. आणि असं पुन्हा होणे नाही, न भूतो न भविष्यते म्हणतात ना, तेच आहे. हे बघा, किती सुंदर वाटतंय. कडाक्याचं ऊन आहे, पण जिद्द धरलेली आहे, ती पार पाडणार. पायरे बघा, अजून पायऱ्यांचं टप्पो गाठूचा. आणि आपले आजोबा सगळे मुळात आपल्यासोबत असलेले सगळे सिनियर सिटीजन आहेत, तर अर्धे वरती गेले आहेत. आणि आम्ही पूर्ण देखाव तुमच्यासाठी दाखवत जातो. तर त्यांनी कसं टप्पो गाठलेलो असतात परमेश्वर जाणे. आणि फायनली राणे काकांनी छास पिल्याने आपली मंडळींनी ते स्टे घेतलेलो. आपले सावंत काका कसं वाटतं? फर्स्ट क्लास वाटतंय, एकदम फ्रेश आहोत आणि दमल्यासारखं तर अजिबात वाटत नाही. ओके, कसं वाटतं? मस्त. आता एवढ्या पायऱ्या चढून आलो आम्ही, आता जायचंय पुढे जोरात. बाकीचं तो बघता. हो बरोबर, मस्त. चला आता आपण पण थोडंसं घेऊया, होय ना? आजोबांनी आमच्या छास घेतल्याने व्यवस्थित घ्या, शांत रिलॅक्स व्हा. अद्भुत मंडळी, खूप सुंदर. खूप छान, अद्भुत. कसं वाटतं मित्रा? चांगलं आहे. कुठून आलात तुम्ही? मोहोत. कॉलेजवरून की खास फिरायला आलात? कॉलेजवरून. अरे वा, कुठलं कॉलेज? श्री शिवाजी विद्यालय. आवाज वर कर केला का? श्री शिवाजी विद्यालय. आवडलं की नाही? होय. परत येणार ना? होय. धन्यवाद. हे बघा, आम्ही बघतो राणे काकांच्या चेहऱ्यावर हास्य. आणि आता आपण परत पुन्हा पायऱ्या चालतोय. खूप भाविक येतात. हे बघा, हे भाविक आलेत दर्शनासाठी, दर्शन घेऊन आलेत. आपण त्यांना विचारूया. माझं चॅनल आहे आपलो माणूस. तर तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. नवीन एका ठिकाणी आल्यावर बघायला चांगला आहे, वातावरण चांगलं आहे, धबधबा वगैरे बघितला आम्ही. आणि छान एक्सपिरियन्स आहे आमचा. आम्ही कोल्हापूर मधून आलोय, वारणानगर कोडोली. चढण्याचा अनुभव पण चांगला आहे, म्हणजे व्यायाम होते चांगलं. एन्जॉय. मंडळी, कडाक्याचा ऊन आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हात थंडगार छास आम्ही पितो, लिंबू सरबत पितो. बरा वाटतं व्हायचं, गारगा वाटतं. थोडंसं छास पिऊन पुन्हा आपण निघूया परमेश्वर दर्शनासाठी. अजून अप्रॉक्सिमेटली 300 पायऱ्या असतात बाकी. बघूया पुढे. हे बघा, कोल्हापूरहून आलेली ही मंडळी, त्यांनी दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. खूप त्यांना छान वाटलंय. आणि असंच कोकण दर्शन घेण्यासाठी भाविक येतात, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात, आणि शाळेकरी सुद्धा मुलं येतात. तर थँक्यू व्हेरी मच. महादेव. आपल्या चॅनलला भेट द्या, आपलो माणूस, AAPLOMUN. ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय. तर आता परत पुढे जाऊया आपण. मित्रांनो, हे आम्ही पूर्ण
पर्यटन तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवत आहोत. त्यासाठी बरेचसे पायऱ्या आहेत बाजूला अजून. मंडळी, जेवढ्या जवळजवळ आपण येतो, पायऱ्या जेवढे पूर्ण करतो, तेवढ्या जवळ आपण निसर्गाच्या सौंदर्याशी जवळ भेट देण्यासाठी येतो बघा. आणि हळूच थोड्या आपण दर्शन घेऊ. किती सुंदर आणि आल्हाददायक वातावरण वाटते बघा ना. पावसाळ्यात तर अगदी नजर हटवावीशी वाटणार नाही असं दृश्य आपल्या इथे पाहायला मिळेल बघा ना. ह्या काकू आहेत. प्रसाद, खाजा, कोकम, सर्व प्रकारचे साहित्य. त्याचप्रमाणे इथे कोल्ड्रिंक्स ठेवतात हे दादा. सुंदर, येणाऱ्या पर्यटकांची चांगली सोय. पंखा देखील आहे बघा. छान छान दादा. चला तर पुढे. मंडळी, जत्रेत आणि परमेश्वर दर्शनात आपण येताना हे बघा, मार्लेश्वराच्या दर्शनासाठी इलव आणि हे गरम गरम भजी कढईत टाकलेली आहेत या काकींनी. आणि सोबत गरमागरम भाकरीसुद्धा. हॉटेल महेश, ह्या बघा. आणि हे जे बोलतात ना पाठसून, ते मालकच वाटतं. हां, आम्ही कसा ओळखला तर काकानू, आता आम्ही इलो लांबसून ठाण्यासून मुंबई ठाणा, आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. ओके. तर तुमचं आतापर्यंत प्रवास येणारे भाविक एकदम आनंदमयी जातात. 50 रुपयामध्ये जेवण जातात. झुणका भाकर, कांदा भजी, बेस्ट कांदा भजी, बटाटा भजी, जेवण थाली आनंदमय खातात. इथे वॉशरूमची वगैरे सोय, स्वच्छताची ग्रुप चांगली आहे. त्याच्यामुळे पब्लिकची आम्ही सेवा करतो. अरे वा. बस. हे बघा, खरंच खूप छान सांगितलं आहे. आणि आपण बघूया ना, काकीने गरमागरम भाकरी केलेली आहे. हे भाकरी. काकी, तुम्हाला कसं वाटतंय? काकी नाही बोलणार, असू दे, हरकत नाही. खूप छान सोय केलेली आहे इथे. हे बघा, भाविक आता चालू आहेत, जेवणाची सोय आहे ते बघा. आणि हे बघा काय, ह्या लाईव्ह दर्शन घेवा तुम्ही. ह्या बघा. दर बाबा, तुला काय वाटतं? मोबाईल घेऊन जायचा, भेटायचा तुला व्हिडिओ बनवायला. चला मग पुढे. दर्शन घेऊन येईल. काय बोलता? कसं वाटतं ते? लाईन आहे. चला, आता आम्ही चप्पल ठेवण्यासाठी येतो, म्हणजे चप्पल ठेवायसाठी आलो आहे. तर जवळच आलं आहे, जवळच याला आता आम्ही चाललो. आणि हे बघा, श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ, हे बघा. आणि त्यासोबत हे सुंदर असं रमणीय असं दृश्य तुम्ही बघतास. हे बघा किती सुंदर. हे बाबू, काय रे? आता आपण मंदिराच्या ठिकाणी प्रवेश करतो. लवकरच श्रींचं दर्शन होईल. आणि मंडळी दर्शन घेऊन चाललेली आहे. हे बघा. आणि आता आपण हे बघा, आमचे काका आलेत. हां, आम्ही इथे स्टॉप. हा, कसं वाटतंय? खूप चांगलं. अतिशय सुंदर. की असं मी गुहेतलं लिंग आजच बघितलं. फक्त यांनी मला काय करायला, फोटो काढायला दिला नाही. थोडंसं मनात खंत आहे त्याची. पण ह्याबद्दल तुझं कौतुक आहे की इथे येऊन सुद्धा तू कव्हरेज दिला. धन्यवाद. ओके, थँक्यू मंडळी. आता ह्याच्या पुढे खूप छान वाटलं आहे. आणि याच्या पुढे आता लाईन लागली. आपण लाईनीला हे दर्शन घेऊन आमची मंडळी आलेली आहे. सांगून तुला कसं वाटतंय? खूप छान, चांगला अनुभव आहे आम्हाला इथला. आणि मजा आली. एकदम मजा आली. आज हा प्रवास करून एकदम मजेत झाले दिवस. हा प्रवास एकदम चांगला झाला. आनंद वाटला. उत्तम स्थळ आहे तीर्थक्षेत्र. सर्वांनी यावं, मजा घ्यावी याची. खूप मजा आली आपल्या म्हणजे भजनी मंडळांबरोबर. ते मजा परत दुसरी वेळा येणार नाही अशी, म्हणजे दुसरीकडे. आपले रामेश्वर मंडळ आपले मंदिर बघायला आले. पण मंदिराचं चांगली व्यवस्थित आहे. आणखी चांगलं दर्शन आपलं झालं, व्यवस्थित झालं. आणि सर्वांनी आनंद घेतला त्याचा. त्याच्यामुळे आम्ही आभारी आहे. धन्यवाद. मला एक कमाल वाटते की एवढं अंतर असून आमचे राणे काका आज जवळजवळ किती वय आहे त्यांचं?
80 वय आहे. 84 वयात पण त्यांची ही एका लहान पोऱ्यासारखी जिद्द आणि खरोखर हे मार्लेश्वराचीच कमाल आहे. त्याच देवस्थानची ही कमाल आहे. खरोखर ते अगदी उत्तम. ते आपल्या लहान पोरासारखे ते चढून इथपर्यंत आले आणि देवदर्शन घेतलं. तुम्ही ह्या चॅनलला ॲक्च्युअली सबस्क्राईब करा आणि पाहू शकता कसे चढले कसे काय झाले पाहू शकता. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरघोस तुम्ही या चॅनलला प्रतिसाद द्या. दर्शन घेऊन इलात. होय, अगदी प्रसन्न वाटलं. मस्तपैकी छान असं दर्शन झालेलं आहे. आज काय तेवढी गर्दी नाही, लाईन होती थोडीशी, पण तरी पण आम्ही थांबून सगळी गर्दी आल्यानंतर आमची सगळी गँग, सगळे सिनियर सिटीजन आम्ही आत गेलो आणि व्यवस्थित दर्शन घेऊन आलो. फार समाधान वाटलं आणि असंच प्रत्येकाला समाधान वाटू दे आणि या मार्लेश्वराची कृपा होऊ दे. धन्यवाद. सुरुवातीला एवढ्या 550 पायऱ्या आहेत असं ऐकल्यावर कसं जायना वाटत होतं, पण एवढ्या पायऱ्या जाऊन अजिबात थकवा जाणवत नाही. आणि इकडे जो जिवंत झरा आहे तो बघून फारच कौतुक वाटलं. 12 महिने जो जिवंत झरा आहे खरोखर पाहण्यासारखं आहे. एवढे लांबून आलेले आहेत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही लोक मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आलो आहे कळवा खारेगाव इथून. आणि मी खास करून मला आमच्या या लोकांनी एक आमंत्रित केलं आहे. ते मी सावंतवाडीवरून इकडे यांच्या आग्रहाला विनंती देऊन या ठिकाणी आलेलो आहे. कित्येक वर्षाची माझी इच्छा होती की मार्लेश्वर मंदिराला भेट द्यावी आणि तिथे दर्शन घ्यावं. आज ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि ती आपल्या सिंधुदुर्ग मंडळाच्या मार्फत मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. धन्यवाद. आणि कदम काका आता बोलताय. हॅलो, मी वसंत कदम बोलतोय. आज मार्लेश्वरला आम्ही आलो आहे सिंधुदुर्ग मंडळातर्फे. तो जणू कैलास पर्वतावर आल्यासारखंच वाटला आहे. त्याच्यामुळे सगळे आनंद आहोत. चला, धन्यवाद मंडळी. धन्यवाद सर्वांचे. आणि खरं तर वय असून सुद्धा एवढी इम्युनिटी दाखवणं खूप खायचं काम नाही. 520 पायऱ्या चढणं हे साधीसुधी गोष्ट नाही आहे, ते पण वय असताना. आणि आताच कदम काकांनी सांगितल्याने कदम काकांनी सांगितल्याने की कैलासावर आल्यासारखं वाटलं. एवढं कडाक्याचं ऊन असून सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने आणि तेवढ्याच ताकद लावून सगळे ह्या 520 पायऱ्या चढून आलो आहे. तर खरंच आणि कुठल्याही प्रकारे त्यांना ऊन आहे असं भासलं नाही. ही त्या भगवंताची कमाल, श्रीदेव मार्लेश्वराची कमाल, महादेवाची कमाल. खरंच खूप छान. आणि आता मला वाटतं पुढे दादा आपल्याला 1 मिनिट, पुढे कॅमेरा अलाउड आहे झऱ्यावर वगैरे? ओके, तर झऱ्यापर्यंत आपण प्रक्षेपण करू शकतो आणि पण आतमध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे. तर आपण झऱ्याकडे जाऊन तिथे छोटे व्हिडिओज फोटो काढूच. पण आता आपण इथे कॅमेरा बंद करू आणि इथल्या देवस्थानच्या नियमाचं पालन करू. भेटूया पुढे. हर हर महादेव. आणि आपल्या चॅनलला पाहत राहा, अजून आपली व्हिडिओ बाकी आहे. भेटूयात. चला फोटो काढायला. सुंदर असं अद्भुत नयनरम्य वातावरण. सीफॉल. तर मंडळी, कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि पूर्णतः अगदी विविधतेने नटलेला आपला हा कोकण. आणि कोकणातील रत्नागिरी जिल्हा येथे असलेले हे क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र मार्लेश्वर. येथे आपण आलो, दर्शन झालं, छान वाटलं. अगदी नयनरम्य असं वातावरण, खूप सुंदर. हे बघा, हे सुंदर असं हे बुवा आलेत. आणि थोड्याच वेळात आता आपण इथून प्रस्थान करणार आहोत, निघायचं. खरं तर ऊन खूप आहे, पण मनाची इच्छा खूप छान. सगळ्यांचं मनोगत झालेलं आहे, छान वाटलं सगळ्यांना. आणि प्रथमेश आमचे हे कॅमेरामन. तर आता आपण निघूयाच घरी. खूप मंडळी आहे तिथे. आपण तुम्हाला एक दाखवतो. इकडे माकडं पण आहेत. हे बघा, हे माकडं ते नारळ खात आहेत. हे बघा कसे खाली उतरतात ते बघून घ्यावे. आणि यूट्यूबचा चॅनल आहे, त्यांना सबस्क्राईब करा. आपला माणूस म्हणून हां, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर म्हणले एक मिनिट, आपण कुठून आलात? आम्ही आलो गोव्यावरून. गोव्यावरून. इकडे आल्यावर कसं वाटलं? एकदम भारी वाटलं.
आपलं यूट्यूब चॅनल आपलं माणूस सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नक्की इथे पुन्हा यायची तुम्हाला इच्छा आहे का? हो नक्की, वर्षातून 2 वेळा नक्की येणार. धन्यवाद. पण कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं का? एकदम भारी वाटलं. फक्त रोड वगैरे एकदम घाणेरडा आहे, ते मॅनेज करायला पाहिजे त्या लोकांनी. ओके, बाकी बरोबर आहे काहीच तुमचं. नाही तिकडे. ठीक आहे, पण ते वर आल्यानंतर आपल्याला समाधान वाटलं. हो हो हो, चांगल्यापैकी बरोबर. नॅचरल ब्युटी एकदम भारी आहे. भारी. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू. परत मागे आम्ही वाट बघतो. अशाच निरनिळ्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, रत्नागिरी जिल्ह्यातून, पूर्ण मुंबईतून आणि पूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक आलेली आहेत. आणि येताना थोडासा त्यांना त्रास होतोय, पण वर आल्यानंतर, या डोंगरदरी आल्यानंतर त्यांचं मन एवढं खुश होतं की ते प्रसन्न होतं. सगळा त्रास त्यांचा क्षीण निघून जातो. यावर आल्यानंतर, मार्लेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा पूर्ण क्षीण त्रास त्यांना जो का असतो तो निघून जातो. याचं उदाहरण म्हणजे आमचे काका, 84 वर्षाचे राणे काका. खरोखर त्यांना एवढ्या पायऱ्या त्याने उंच चढून ते इथे आले आणि चढले. तर असे खरोखर म्हणजे तरुणासारखे त्यांना आम्हाला लाजवेल असे ते त्या प्रकारे इथे वर येऊन त्यांनी या मार्लेश्वराचं दर्शन घेतलं. आणि वर आल्यानंतर आम्ही त्यांची मुलाखत घेतली, तर ते म्हणले मला काहीच वाटलं नाही आणि त्या चांगल्या प्रकारे इथे खुश होऊन इथे आलेले आहेत. तरी या आमच्या आपल्या माणूस या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून सर्वांनी चॅनलला प्रतिसाद द्या. धन्यवाद. तर मंडळी, आता दर्शन घेऊन आम्ही इलं, खूप छान वाटलं. इथून चढताना जेवढे त्रास झाले, पण परमेश्वराच्या दर्शनासाठी जाताना त्रास कसले म्हणा, तर काहीच वाटलं ना. मेन म्हणजे आमचे राणी काकाच, राणे आजोबा, वय वर्ष 84, ते चढून उतरले सुद्धा. तर परमेश्वराची कृपा आणि जिद्द त्यांची, आणि आपण जिद्द आणि कसोटी करू तर परमेश्वराची साथ नक्कीच असते. बरं काय? बरोबर. तर आता आम्ही चालतो. हे बघा, सगळे बघत राहा आपला व्हिडिओ पुढे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट